नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र से कांग्रेस के प्रशांत पटोले को दी लोकसभा की टिकट। क्या नाना पटोले ने जानबूझकर के किया? एक ऐसे व्यक्ति को दी गई लोकसभा की टिकट जिसे कांग्रेस के लोकसभा क्षेत्र में कार्यकर्ता तक नहीं जानते। कांग्रेस कार्यकर्ता डॉक्टर चंद्रकांत निम्बाते आश्चर्यचकित स्थिति में। कांग्रेस कार्यकर्ताओं में नाराजगी का माहौल। क्या आज हो सकता है टिकट में फेरबदल? देखिए खबर सुप्रीम पावर न्यूज पर। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। पासून मी सामान्य कार्यकर्ता ते डॉक्टर सेलचा तालुका अध्यक्ष आणि त्याच्यानंतर डॉक्टर सेल काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष गेल्या 7-8 वर्षापासून मी आहे। पण एवढ्या वर्षात मी त्यांना कधी कोणत्या आंदोलन म्हणा किंवा कोणत्या पक्षाच्या कोणत्या कार्यक्रमात कधीही पाहिलेलं नव्हतं। अचानकच तिथं साकोलीच्या मीटिंगमध्ये त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि अचानक होतं हे सर्व घडलेलं आहे। म्हणजे काँग्रेस पक्षात हे आहे की नाही हे पण संभ्रम निर्माण हा थोडासा कार्यकर्त्यामध्ये संभ्रम आहे। काय वाटतं समोर निवडणुकीमध्ये असं दुष्प्रभाव होणार आहे की नाही, म्हणजे त्याचा दुष्परिणाम लोकांवर होईल का? आता हायर अथॉरिटीने हायकमांडनं ठरवलेलं आहे तर त्यांच्या आपण आदर केला पाहिजे आणि त्यांनी जी निवड ठरवलेली आहे कदाचित त्यांचे मेरिट पाहून काही असतील त्यांचे पर्सनल तर त्याच्यावर त्यांनी ठरवलं असेल असं मला वाटतं। पक्षामध्ये आणखी पण खूप सारे चेहरे होते ज्यांना तिकीट द्यायला पाहिजे होती। वाघाय पाटील यांचं नाव पण समोर होतं, आपलं पण नाव होतं, वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे लोक होते यांना तिकीट देता आली असती। पण एक अशा व्यक्तीला याचं नाव सुद्धा कुठे नव्हतं आणि अचानक त्यांना तिकीट देण्यात आली, हे याच्या बाबतीत काय म्हणतात? कसं आहे, मी व्यक्तिगत काही बोलणार नाही। पक्षाचा निर्णय होता असं समजून आपल्याला लढावं लागेल, कारण आमची लढाई हे विचारधारेशी आहे आणि ही व्यक्तिगत लढाई नाही आहे। आणि पक्षांनी ठरवलेलं आहे, आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊंनी ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी पाहिलं असेल त्यांच्यात कॅलिबर आणि त्याच्यावरून ती उमेदवारी जाहीर केली। आम्हाला त्यांचं त्या उमेदवारीचं स्वागत करावं लागेल आणि सर्व कार्यकर्ते आम्ही मिळून प्रयत्न करू। काँग्रेस पक्षामध्ये भंडारा गोंदियामध्ये जर बघण्यात आलं तर कुठे ना कुठे गुट निर्माण झाल्याचं असं दिसतं आहे। वाघाय गुट वेगळा झालेला आहे, नाना पटोले गुट वेगळा आहे आणि या निर्णयावरून या उमेदवाराच्या या निर्णयावरून नाराजी पण कुठे कुठे आहे। तर काय वाटतं याचा कुठेतरी त्रास कसा आहे? हे प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये कोणी नाराज कोणी काही खुशी काही गम या गोष्टी होत राहतात। पॉलिटिक्समध्ये या गोष्टी चालत असतात। पण पाहू आता काय समोरच्या। वाघाय पाटीलच्या बाबतीत जर बोलायला गेलं त्यांनी क्लिअर बोललेलं आहे ही जे तिकीट आहे, ही जी सीट आहे जे प्रशांत पटोलेजी यांना देण्यात आली आहे ही डमी सीट आहे। या बाबतीत आपण काय म्हणतात? त्यांचा विचार असेल कदाचित। आता पक्षानं ठरवलेलं आहे, हायकमांडनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्याच्यावर माझ्यासारख्या म्हणजे जिम्मेदार पदावर असलेल्या व्यक्तीनं बोलणं ठीक नाही।